सुनाला वाटत नाही माझी आई आणि सासूला वाटत नाही माझी अहो एका घरात दोघी सुन सासू त्या सुनाला वाटायचं सासूने बाहेर जावा आपण काहीतरी करून खाऊ आणि सासूला वाटायचं हिनी बाहेर जावा काहीतरी करून पण ती दोघीची जजमेंटच जुळाना कुठली बी जजमेंट जुळली पाहिजे मृदंग वादक कीर्तनकार जजमेंट जुळली पाहिजे माईकचा आवाज कोणत्या वेळेला सोडायचा जजमेंट जुळली पाहिजे तू खाली बस तू कोण माझ्या मागे लागलास खाली बस बर का बर का नाही तू सेवा करणार आहे पण खालीच बस जजमेंट जुळली पाहिजे आमच्या दिंडीत एक लखवा झालेला मनुष्य आलता हाताला लखवा झालेला त्याला चहा द्यायला गेलं ते कवरे असं करायचा हाताला लखवा झालता एका माणसाने त्याला हॉटेलमध्ये चहा प्यायला नेलं तिथं चहा द्यायला तसलं चाललं लखवा झालेलं ते तिकून कप बशी घेऊन आला ते तिकून असा करायचा आणि हे तिकून असा करायचा जजमेंटच जुळना दोघांची जजमेंट जुळली शेवट आता सासू स्वतंत्र सुनाला म्हणली हे बघ यमुने बोला आत्या पटकन नदीवर जाऊन धुवून आण ती म्हणली आत्या 4 वाजल्यापासून पाणी सुटलंय नळाला 2-4 ड्रम गच भरलेत कशाला मोकार वेळ घालून नदीवर जायला इथं लय मोठं पाणी मी सांगते नदीवर जा म्हणजे जा अहो आत्या सांगते मी नदीवर जा ठीक आहे गेली पण त्या सुनाला वाटलं ज्या अर्थी पाणी भरपूर असताना म्हातारी मला नदीवर पाठवती याचा अर्थ हिचा काहीतरी कार्यक्रम दिसतोय नाही का आणि मग हिने आपलं गेल्यासारखं गेली नदीवर पण नुसती बकेट पाण्यात बुडवली तशीच माघारी निघली म्हातारीला वाटलं 10-11 माणसाचे कपडे आहेत अर्धा पाऊण तास तर सहज जाईल मग लवकर करून काय खावा मग ते बोट्याचा भात शेवयाचा म्हणतात ना लवकर होणारा पदार्थ भूक लागली का काय करायचं नाही गरम पाणी वरून सोडला की तयार लवकर होतो पण थंड होत नाही लवकर म्हातारी ते भात केला मोठ्या प्लेट मध्ये ओतून घेतला हातला मग म्हणली एवढ्या राड्यात सून येईल मग पात्राने धरली ती प्लेट आणि मागच्या खोलीत गेली बसली फोकीत गरम अजून जमलं लागली खायला तेवढ्यात सून आली सुनाला वाटलं म्हातारी कुठतरी बाहेर गेली मग आता लवकर करून खायला आपल्याला कुठे एवढा वेळ मग मडक्यात तापलेलं दूध होतं अशी साय आलेली तळ हातावाने असा पापोडा मोठ्या प्लेटमध्ये तिने दूध ओतून घेतलं साय अशी ओढून घेतली बोटाने म्हणली पण इथं पेवा तर म्हातारी येईल मग चला मागच्या खोलीत गेली दूध घेऊन म्हातारी भात फुकीत होती शी गेली दूध घेऊन म्हातारी म्हणली तो कोणी कर म्हणली हे भात दूध घ्या त्याच्यात तसा खाऊ नाही घेत म्हातारी म्हणली बस तो घे खाऊ